नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो स्पेशल आणि खास राज्यस्तरीय योजना। कोणती आहे ती योजना? 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाची योजना, ज्याच्यामध्ये आपण कुक्कुट पालन सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला हे पक्षी घ्यायचे कसे, याच्यासाठी गव्हर्नमेंटचा लाभ किती आणि याच्यामध्ये मिळणारी सबसिडी किती, अर्ज प्रक्रिया कशी, या संदर्भात सविस्तर माहितीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण h.mahabms.com या वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि इथे योजनाचा तपशील या लिंकला आपण क्लिक केलेलं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ह्या योजना ओपन होतात। याच्यामध्ये तुम्ही 3 नंबरची योजना पाहू शकता, राज्यस्तरीय योजना, ज्याच्यामध्ये 1000 कुक्कुट पक्षी आपल्याला मिळणार आहेत। म्हणजे काय, या योजनेचा नेमकं लाभ कुठला ते आपण पाहणार आहोत। तर याच्यामध्ये पहा की एखाद्याला कुक्कुट व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतो, परंतु याच्यामध्ये एक अट तुम्हाला ठेवली आहे की मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवलेली नाहीये आणि लाभार्थी निवडताना 30% महिला आणि 3% विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। मग ह्या व्यक्तीनं जास्तीत जास्त याच्यातून लाभ घेणं गरजेचं आहे। याच्यामध्ये लाभाचे स्वरूप त्यांना काही आपल्याला इथं सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये 1 हेक्टर पर्यंतचे जे लोक आहेत त्यांना भूधारक मधून लाभ लवकर देण्यात येईल, किंवा 1 ते 2 हेक्टर पर्यंतच्या लोकांना अल्पभूधारक म्हणून, तसंच सुशिक्षित बेरोजगार लोकांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे। आणि महिला बचत गटातील लाभार्थी किंवा वैयक्तिक महिला लाभार्थी असं तुम्हाला लाभ याच्यामध्ये मिळणार आहे। याच्यामध्ये बघा, लाभार्थ्यांना हे जे 1000 मांसल पक्षी घ्यायचे त्याच्यासाठी जमीन असणं गरजेचं आहे आणि तो लाभार्थ्याची स्वतःची जमीन किंवा भाडेपट्टावर घेतलेली जमीन असणं गरजेचं आहे। आता 1000 पक्षी बसण्या इतपत त्यांची पाण्याची टाकी, स्टोर रूम, विद्युतीकरण ह्या सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे। याच्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये अंदाजित मिळणार आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला उपकरणे, खाद्याची, पाण्याची बुडी, पाण्याची भांडी, ब्रूडर इत्यादी गोष्टीसाठी 25,000 म्हणजे एकूण 2,25,000 लाभ मिळू शकतो। याच्यामध्ये बघा, शासकीय अनुदान 75% आहे, ते की 1,68,750 हे फक्त अनुसूचित जातीसाठी आहे आणि अनुसूचित जातीचा 25% हिस्सा म्हणजे 56,250 रुपये आहे। तर सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी 50% शासकीय अनुदान म्हणजे 1,12,500 आणि स्वहिस्सा 1,12,500 अशा स्वरूपात हे लाभ मिळणार आहे। याच्यासाठी काही डॉक्युमेंटची लिस्ट त्यांना सांगितलेली ती आपण पाहून घेऊयात, की ज्याच्यामध्ये आपल्याला ओळखीचा पुरावा म्हणजे आधार पॅन देऊ शकता, 7/12 द्या, तुमचं आट द्या। जर तुमच्याकडे 7/12 आट नसेल तर तुम्ही भाडे तत्वावर असल्याच्या नंतर भाडे तत्वाचं प्रमाणपत्र देऊ शकतात। याचबरोबर अपत्याचं स्वघोषणापत्र सुद्धा द्यायचंय तुम्हाला। तुमचं आधार कार्ड हे मॅन्डेटरी आहे, देणं गरजेचंच आहे। रहिवास प्रमाणपत्र किंवा डोमासाईल प्रमाणपत्र सुद्धा देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर बँकेचं पासबुक, राशन कार्ड, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर 7/12 जर तुमचं नाव असेल तर तुम्ही 7/12 जोडा, नसेल तर कुटुंबाचं संमतीपत्र जोडा, अथवा भाडे तत्वावर जमीन असल्यास तुम्हाला त्याचं भाडे करारनामा जोडणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमाती, ज्याला SC आणि ST म्हणतो, याच्यात मोडत असाल तर त्याचं जातीचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर दारिद्र्य रेषेत असल्यास त्याचं प्रमाणपत्र, अपंग असल्यास त्याचं प्रमाणपत्र, वयाचा जन्मतारखेचा पुरावा असल्यास त्याचा तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड देणं गरजेचं आहे। शैक्षणिक पात्रतेचा दाखला, ज्याला आपण मार्कशीट किंवा TC म्हणतो, ते देणं गरजेचं आहे। स्वयंरोजगार नोंदणी असल्यास त्याचं प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण घेतलं असल्यास त्याचं प्रमाणपत्र, असे सगळे कागद घेऊन तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे। मग ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय कसं या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिली, तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। याचबरोबर शेळी आणि मेंढी गटाचं वाटप याच्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, ते लाभ घ्यायचा असेल तर तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता। किंवा दुधाळ गाई म्हशीच्या लाभासाठीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूयात अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये।